आता पाहणार आहोत पावसासंदर्भातले अपडेट्स। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाची संततधार। पुणेगाव धरण 75% भरलं। उनंदा नदीत 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वणी आणि चांदवडच्या पाणी पुरवठा योजनेला दिलासा। नाशिकच्या गंगापूर धरणातून 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरात पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढला। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। कणकवली तालुक्यातील हरकुळ लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो। जिल्ह्यातील 8 लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरले। पालघर जिल्ह्यात पावसामुळे नदी नाले प्रवाहित। धामणी धरणातून वैतरणा नदीत विसर्ग वाढवल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला। 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरण 75% भरलं। नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात संततधार पाऊस। पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होणार। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पुण्याच्या राजगडमधील दुर्गम भागाच्या घिसरी गावात नागरिकांचा जीवघेणा प्रवास। कानंदी नदीवरील लाकडाच्या जुन्या सातवावरून जीवघेणा प्रवास। नदी तुडुंब भरल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वांजोळा साकेगाव दरम्यान रेल्वे पुलाखाली पावसाचं पाणी। पुलाखालून वाहनं काढताना वाहन चालकांची कसरत। ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मनस्ताप। कोकणातील फेसाळणाऱ्या धबधब्यांचं पर्यटकांना आकर्षण। पांढरशुभ्र धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी।